नमस्कार, माझे नाव गौरव अश्विन अंकुश पवार, वय वर्ष 23. गेल्या 2018 पासून मी पोलीस भरतीचा सराव करत होतो. सुरुवातीचा काळ आर्मीची क्रेज होती, त्यावेळेला आर्मीचा सराव केला. 2022च्या भरतीला फायनल मेरिटला फेल झालो. तिकडून 2023ची भरती दिली. 2023च्या भरतीला 3 मार्कांना माझा रिझल्ट गेला. त्यानंतर 2024च्या भरतीला मी एजवर वेटिंगला राहिलो. 131चं मेरिट लागलं. मला 130 मार्क होती, वयामुळे मी वेटिंगला राहिलो. त्यानंतर 2024ची ही आत्ताची झालेली भरती, या भरतीला फॉर्म कुठे भरायचा यासाठी मनात संभ्रम होता. जवळपास 20,000 प्लस जागा या भरतीला होत्या, परंतु फॉर्म कुठे भरायचा काहीच कळत नव्हतं. मुंबईला जास्त जागा होत्या. एक मन म्हणायचं मुंबईला भरूया का, तर तिकडं जागा जास्त आहेत. एक मन म्हणायचं की आपल्या ग्राउंडची क्वालिटी चांगली आहे, आपण दुसरीकडं कुठं भरूया. हे सगळं करत असताना मित्रांची मोलाची साथ लाभली. मग त्यामध्ये आमच्या वकील साहेबांनी तुमच्यापर्यंत सांगितलं, नाव पोचवलं की नवी मुंबईमध्ये कार्यरत असणारे आमचे मावस भाऊ प्रमोद पवार असतील किंवा त्यांचेच निकटचे मित्र आंबगावचे सुपुत्र जे मीरा भाईंदरला आत्ता कार्यरत आहेत ते संग्रामभाऊ जगदाळे असतील, यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की फॉर्म जर का भरला तर मीरा भाईंदरलाच भरायचा, भरती झालास तर तू मीरा भाईंदरलाच व्हायचंस, नाहीतर मग पुन्हा आणखीन एक ट्राय द्यायचा. मग या सगळ्या मार्गातून सुरुवातीचे 8-10 दिवस असेच गेले. फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर ना मग प्रॅक्टिस जी होती ती प्रॅक्टिस अजून जोमानं चालू केली. इथं यशवंत अकॅडमीचा डेमो मी द्यायचो. प्रवीण मिसाळ सर यांची एक यशवंत अकॅडमी, ज्यांचा आम्हाला खऱ्या अर्थानं भरपूर फायदा झाला या भरती क्षेत्रात. त्या अकॅडमीचा डेमो देत होतो. त्या डेमोला कंटिन्यू 47-50 हा स्कोर ग्राउंडचा माझा नेहमी राहिला. मग हा ग्राउंडचा स्कोर वाढवत असताना माझा मित्र अनिकेत देडके याची मला मोलाची साथ लाभली. ग्राउंडच्या जोरावरती कुठेतरी आपण भरती होणार आहे 4 ठिकाणापैकी एका ठिकाणी, हे मला निश्चित माहीत होतं. मग त्यापैकी पोलीस शिपाईचा फॉर्म मीरा भाईंदरला भरला, पोलीस चालकचा फॉर्म नवी मुंबईला भरला, पोलीस कारागृहाचा फॉर्म कारागृह शिपाईचा फॉर्म नाशिकला भरला आणि SRPचा फॉर्म गट क्रमांक 5ला भरला. मग पहिल्यांदा ग्राउंड नवीन मुंबई पोलीसचं झालं. तिकडं ग्राउंडला 2च इव्हेंट होते, 1600 मीटर आणि गोळाफेक. 50 पैकी 50 तिकडे घेतली. त्यानंतर दुसरं कारागृहाचं ग्राउंड आलं होतं, त्या कारागृहाच्या ग्राउंडला देखील 50 पैकी 50 घेतली. त्यानंतर मीरा भाईंदरचं ग्राउंड आलं. कॉन्फिडन्स होता की तिकडे आपण 50 पैकी 50 घेणार, परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही हे डोक्यात पक्कं केलं होतं. ग्राउंडला गेलो. तिकडं मीरा भाईंदरचं ग्राउंड देत असताना टेक्निकल इश्यू झाला. थोडासा वेळ जो होता तो वेळ कमी मिळाला, धावपळ झाली. त्यामुळे 100ची प्रिंट जी होती ती 100 मीटरची प्रिंट 11:50च्या आतमध्ये बसत होती सगळीकडे, परंतु तिकडे 11:52 टायमिंग पडलं. त्यामुळे माझी 3 मार्क गेली आणि तिकडं माझं ग्राउंड फायनल 47 झालं. परंतु ग्राउंडचा स्कोर चांगला होता. दिवस रात्र आमच्या शिवस्वराज क्रीडा संकुलनावरती अभ्यास केला. पाठीमागचे प्रश्नसंच होते त्याचा प्रेफरन्स केला, अभ्यास केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अंतिम जो दिवस अपेक्षित होता खऱ्या अर्थाने माझ्या आईसाठी किंवा माझ्या वडिलांसाठी किंवा पाठीमागच काही दिवसापूर्वी माझे जे आजोबा एक्सपायर झाले त्यांच्यासाठी, तो दिवस अचानक अनपेक्षितपणे उजडला. म्हणजे अपेक्षासुद्धा नव्हती की रिझल्ट आजच्या दिवशी लागेल, पण दैनंदिन कामकाजात असतानाच अचानक एका मित्राचा फोन आला. तो देखील मीरा भाईंदरमध्येच कार्यरत आहे. त्याचा फोन आला की गौरव असं झालं आणि तुझं सिलेक्शन झाले. त्यानंतर फायनली एकदा PDF मी चेक केली. PDF चेक करत असताना अगदी दोन्ही हात असे का पूर्ण थरथरत होते. निकाल बघितला, रिझल्ट बघितला, थेट घरी आलो. घरी आल्यानंतर पहिल्यांदा आईच्या पाया पडलो आणि आईच्या डोळ्यात जे आनंदाश्रू येणं अपेक्षित होते, ज्या अश्रूंसाठी खऱ्या अर्थाने गेली 6-7 वर्ष एवढा अट्टात चालला होता, एवढी जीवतोड मेहनत चालली होती, ते यश अंतिम क्षणी फळाला आलं. फायनली मीरा भाईंदरला सिलेक्ट झालो. डॉक्युमेंट प्रोसेस जी होती ती क्लिअर केली. मेडिकल प्रोसेस जी होती ती देखील आता क्लिअर होईल. त्यानंतर नियुक्ती जी आहे ती नियुक्ती मिळेल. परंतु एवढं सगळं करत असताना जे मित्र होते त्या मित्रांची साथ किंवा आईचा मोठा जो आधार होता, त्या आईच्या आधाराची गरज आणि त्या आईने केलेले अथक परिश्रम हे नेहमीच माझ्यासाठी मोटिवेट राहिले. कारण रोज लोकांच्या रानाला राबणारी आई, ती आई नेहमीच पुस्तक उघडलं तरी आठवायची. तिकडे जर का थोडीशी अलगद जरी झापड आली तरी आईची आठवण व्हायची की आई आपली लोकांच्या रानाला राबते आणि आपण हे करणं चुकीचं आहे. त्यातूनच मोटिवेट होतो. कोणत्याही मोटिवेशनची कधीच गरज पडली नाही, का तर आईचं कष्ट डोळ्यापुढे ठेवून आपलं कष्ट जे होतं ते प्रामाणिकपणे चालू होतं. कधीच कोणाबद्दल वाईट विचार केले नाहीत. त्यामुळे कदाचित देवाने मला माझी जी अपेक्षा होती त्या अपेक्षांना पूर्ण केलं. कुठेतरी कष्टाला या न्याय मिळाला. कष्ट जे होते ते कुठेच व्यर्थ गेले नाहीत. आणि त्यातल्या त्यात नवीन जी मुलं आता पोलीस भरती करतायत
त्या मुलांना एकच या सत्काराच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुमचे कष्ट जे आहेत ते कष्ट प्रामाणिक करा. तुमच्या कष्टांना कधी ना कधी तर वर जो बसला आहे परमेश्वर, तो परमेश्वर न्यायदानाचं काम जे आहे ते न्यायदानाचं काम योग्यपणे करणार. फक्त तुमच्या आईवडिलांचं कष्ट जे आहे ते कष्ट आठवा. मोटिवेशनल व्हिडिओ जे आपण यूट्यूबला इंस्टाग्रामला बघतो ते व्हिडिओ क्षणापुरते असतात, परंतु तुमच्या आईवडिलांचे कष्ट जे आहेत ते आईवडिलांचे कष्ट नेहमीच तुम्हाला मोटिवेट करत असतात. मग त्यामध्ये अगदी जर का तुम्ही बघायला गेलो तर तुमच्या वडिलांच्या अंगावरचं फाटकं बनेल ते त्यांच्या पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा असतील, किंवा तुमच्या आईच्या गळ्यात नसणारा एखादा दागिना असेल, किंवा तुमच्या आईचं फाटलेलं एखादं लुगडं असेल. या सगळ्या गोष्टी तुम्ही डोळ्यापुढे ठेवा. यातून तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन जे आहे ते योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य ट्रॅकवरती चाला. आणि समाजात जे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, या सोशल मीडियावरती थोडंसं कमी ॲक्टिव्ह राहा. कारण गेल्या 6 महिन्यामध्ये इंस्टाग्रामवरती माझी कोणतीही पोस्ट नव्हती. ॲज अ कॉमेंटेटर घरचा आर्थिक पदभार सांभाळत असताना किंवा घरची जबाबदारी सांभाळत असताना मी समालोचन देखील करत होतो क्रिकेटचं. ते समालोचन करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर प्रसिद्धी मिळाली, परंतु कुठेतरी कोणत्या तरी गोष्टीचा त्याग केल्याशिवाय चांगली गोष्ट मिळत नाही हे मनाला ठाऊक होतं. त्यामुळे गेले 6 महिने माझा फोन बंद ठेवला. बरेच जण नाराज झाले. बऱ्याच जणांच्या स्पर्धा ज्या होत्या मानाच्या त्या स्पर्धा करू शकलो नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे देखील कुठेतरी मनाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला होता. क्षमा देखील मी त्यांची मागतो, कारण योग्य वेळी मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, परंतु करायचं होतं. डोक्यापुढे एकच होतं की ह्या भरतीला कसल्याही परिस्थितीत आपल्याला झालं पाहिजे. त्यामुळे मोबाईलचा त्याग केला. त्याच्यामुळे कदाचित आज इथे ऑन कॅमेरा तुमच्या पुढे एक यशस्वी पोलीस शिपाई, एक कॉन्स्टेबल म्हणून बोलतोय. आणि यंग टॅलेंटेड पिढीला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही समाज माध्यमावरती थोडं काही दिवसासाठी गायब व्हा. तिकडे तुम्ही स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ दिलं की सगळं होतं. आणि सरते शेवटी या सत्काराच्या माध्यमातून मी सगळ्यांना एकच सांगतो की प्रत्येकाला आपण सूर्य आहोत याची जाणीव जपता आली पाहिजे. आपण सूर्य आहे. आज आपण मावळलं, उद्या आपण नव्यानं पुन्हा एकदा उगवणार. वेळ प्रत्येकाची वाईट असते. वाईट वेळेला कोण नसतं. यशाला नातेवाईक भरपूर असतात. अपयशे अनाथ असतं. या सगळ्या गोष्टी भोगलेला मी माणूस आहे. समाजाचे उंची बसेल का, छाती बसेल का असे टोमणे ऐकणारा देखील मी माणूस आहे. काही तर अक्षरशः असा विश्वास दाखवला होता की लेखी परीक्षा ग्राउंड मारेल 50 पैकी 50, पण लेखीला किती 50च पाडणार का, असे देखील टोमणे, अशा देखील टोमणीच्या भट्टीत भाजून आम्ही निघलोय. आणि तदनंतर जर का आपण पाहायला गेलो तर आम्ही या यशाचा वाटा जो आहे तो वाटा उचलला. आणि हे यश जे आहे ते यश आम्हाला संपादित होताना पाहायला मिळालं. जे मित्र या स्पर्धेतून बाहेर गेले त्या मित्रांसाठी निश्चितपणे 4 ओळी आहेत. त्या ओळी म्हणीन की आयुष्याच्या लढाईत कधी माघारी घ्यायचं नसतं, आणि जिंकता नाही आलं तरी चालेल, पण लढणं मात्र कधी सोडायचं नसतं. लढायचं आहे ते लढायचं सोडू नका. वेळ आज जरी आपल्या विरोधात असली तर उद्या वेळ आपल्या बाजूने निश्चितपणे निकाल जे आहे ते निकाल अंतिम क्षणी देईल. त्यामुळे लढत राहा, प्रयत्न करत राहा आणि प्रामाणिक कष्ट करा. धन्यवाद.